उपाशी नव्हता, ज्यांनी स्वतःच्या सैनिकांना सांगितलं, स्वतःच्या रयत्याला सांगितलं, अरे इथल्या शेतकऱ्याच्या काळीला जरी धक्का लागला तर गाय केली जाणार नाही, असा माझा रयतेचा राजा कुळवाडी कुभूषण छत्रपती शिवाजी राजा. राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा विजय. महाराज गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, अखंड लक्ष्मी अलंकृत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवबा हे केवळ आमचे पुत्र नसून संपूर्ण मराठी मुलक्याचा स्वाभिमान आहे. आम्हास आजही आठवतो तो सुवर्णक्षर, जेव्हा शिवबांनी किल्ले तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि स्वराज्य स्थापन केले. होय आऊसाहेब, तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आम्ही स्वराज्य निर्माण केले आहे. पण शिवबा, आपल्या स्वराज्यात स्त्री आजही सुरक्षित नाही. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील मान यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही. शिवबा, जी आऊसाहेब. ही घ्या भवानी तलवार. आपल्या शौर्याचे पोवाडे असेच गाजत राहू दे आणि गर्दन महाराजांची जे आधी स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघतात. होय आऊसाहेब, स्त्री स्वराज्याच्या देव्हाऱ्यातील देवता आहे. ती आदिशक्ती भवानीचं रूप. तिला आपण देवता मानतो, तिची माता म्हणून पूजा करतो. तिचे रक्षण झालेच पाहिजे. मग ती गरीब असो, श्रीमंत असो वा कोणत्याही जाती धर्माची असो. पण आज आम्ही काय पाहतोय? स्त्रीच्या चारित्र्यावर वाभाडा उडलेला. आज आपल्या स्वराज्यात स्त्री सुरक्षित नाही. आपल्या स्वराज्यात चाललेली स्त्री चारित्र्याने थांबलीच पाहिजे. हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही स्त्रीची इच्छा. आम्ही हे स्वराज्य निर्माण केले ते रयतेच्या कल्याणासाठीच. आणि ती रयत तिथे नाडली जात असेल तर शिवशाही आणि पातशाही यात तो काय फरक राहिला? आपल्या या स्वराज्यात स्त्री सुरक्षित झालीच पाहिजे. जगदंब जगदंब.